ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून अजब युक्ती. चाकण परिसरात थकबाकीदार ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचा खटाटोप. महावितरणच्या कार्यपद्धतीवर ग्राहकांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह. थकबाकीदार ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर काढून नेल्यानंतर नव्याने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर. ग्राहकांचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर बसवण्याची केली जाते सक्ती. स्मार्ट मीटर योजनेच्या नावाखाली थकबाकीदार ग्राहकांच्या गळी स्मार्ट मीटर उतरवण्यासाठी महावितरणची खेळी. विचारणा केल्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गोल गोल उत्तरं. स्मार्ट मीटर सक्तीविषयी महावितरणच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप. नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांसह विरोधकांच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या सामाजिक राजकीय स्थितीवर प्रहार करणारी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची कविता चर्चेत. मोदी सरकारच्या कारभारावर भाष्य करत खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर ओढला आसूड. कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वगुरूच्या महतीवर केली टिप्पणी. खडूस फाटा येथे संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा मंगळवारी संपन्न. भाविक वारकऱ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा. पालखी सोहळा वेळापूर येथे रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ. मंगळवारी सकाळी माळशिरस येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने श्रींचा अभिषेक आणि दुधारती. मजल दरमजल करत संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना. चाकण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या जयश्री नाईकवाडी विजयी. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात लढत. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री नाईकवाडी यांना विजयी 16 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजया तोडकर यांना मिळाली 10 मतं. चाकण नगर परिषदेच्या सभागृहात मंगळवारी उपनगराध्यक्षपदाची झाली निवड प्रक्रिया. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा मनीषा गोरे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी पाहिले काम. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर. डेहणे आणि टोकावडे येथील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांवर उपचार होईना. लस आणि औषधांचा तुटवडा. टोकावडे कारकुडी ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योती डामसे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे रुग्णसेवेची मांडली कैफियत. पश्चिम भागातील टोकावडे, कारकुडी, भोरगिरी, भिवेगाव, भोमाळे, वांजळे, शिरगाव, मंदोशी, धुवोली, मोरोशी, धामणगाव, एकलहरे, खरोशी, आव्हाट, नायफड ही आदिवासी बहुल गावं आरोग्य सेवेपासून वंचित. ग्रामस्थ नागरिकांनी व्यक्त केला संताप. खेड पंचायत समितीमध्ये सरपंच समितीची स्थापना. उपसभापती मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यांची सरपंच समिती गठीत. मुदिता देखणे, अमोल साळवे, मनोहर पोखरकर, अर्चना साबळे, प्रमोद शिंदे, सविता पोखरकर, नरेंद्र वाळुंज, कांचन मांजरे, निर्मला वाळुंज, विजय काळे, सुवर्णा तनपुरे, संदीप पवार, सुनीता येळवंडे, शालन पायगुडे, सीताराम गुजर यांचा सरपंच समिती सदस्यांना देण्यात आली मान्यता. खेड पंचायत समिती सदस्यांच्या 16 जुलै रोजी झालेल्या मासिक सभेत खेड तालुक्यातील 15 सरपंचांची सरपंच समितीमध्ये करण्यात आली निवड. पीएम श्री आदर्श शाळा सतारका वस्तीमधील विद्यार्थ्यांची आषाढी वारीचा भक्तिमय सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात दुमदुमली शाळा. विद्यार्थ्यांनी अनुभवला वारी आणि पालखी सोहळ्याचा आनंद. आषाढी वारी निमित्ताने विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य लहानू पवार, विलास पवार यांच्या वतीने फळ वाटप. व्यवस्थापन समितीकडून उपक्रमाचे होते कौतुक. निमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने दिंडी सोहळा. माऊली माऊलीचा जयघोष. शाळकरी मुलं संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत. विठोबा, रखुमाई आणि तुकोबांच्या वेशात सजले विद्यार्थी. टाळ मृदुंगाच्या निनादात विद्यार्थी विठ्ठल भक्तीत दंग.
विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थही झाले विठूनामात दंग. दिंडीच्या गजरात भक्तीचा संदेश, फुगड्या आणि नृत्यामध्ये वारकरी झाले तल्लीन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने कनेरसर येथे आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप आणि गुणवंतांचा सत्कार. सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा 186 नागरिकांनी घेतला लाभ. यावेळी पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे आदींची उपस्थिती. शिवीगाळ करणाऱ्या महिलेला समजून सांगत असताना बांधकाम व्यावसायिकावर दगडाने हल्ला. दगडाने केलेल्या हल्ल्यात व्यावसायिकाला दुखापत. या प्रकरणी रोहन नंदकुमार कुऱ्हाडे, वय वर्ष 37, राहणार विठ्ठल रुक्मिणी चौक, आळंदी, या बांधकाम व्यावसायिकाची फिर्याद. फिर्यादी रोहन कुऱ्हाडे यांच्या तक्रारीवरून नैशाद सिकंदर पठाण, राहणार आळंदी, हिच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आळंदी येथील भाजी मंडई शेजारील इंद्रायणी टॉवर या इमारतीजवळ 20 जुलै रोजी सकाळी 10च्या सुमारास घडला प्रकार. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.